आम्ही चारधामपैकी 3 यात्रा संपवल्या, यमुनोत्री, गंगोत्री आणि केदारनाथ। आता आम्ही चाललोय बद्रीनाथाकडे। रस्ता जसा लहान होता, जेमतेम एक गाडी जाईल एवढाच होता आणि आजूबाजूचे डोंगर भुसभुशीत आणि कडेकपारीतनं आम्ही प्रवास आमचा चालू होता। तुम्हाला समोर दिसते ती भली मोठी भाविकांची दर्शनासाठी लागलेली रांग आहे। आतमध्ये फोटोग्राफीला बंदी असल्याने नियमाचे पालन करून आम्ही व्हिडिओ तो शूट केला नाही। भाविकांनी मंदिर परिसर फुलून गेला होता। बद्रीनाथाचे दर्शन घेऊन आम्ही माणा हे भारताच्या उत्तराखंड राज्यातील चमोली जिल्ह्यातील एक गाव आहे। ते बद्रीनाथापासून 3 किलोमीटरवर आहे आणि त्याची उंची जवळजवळ 10,500 फूट आहे। भारत तिबेट सीमेपासून 26 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे। इथे व्यास गुंफा, गणेश गुंफा अशा आहेत। महर्षी व्यासानी या गुहेत महाभारत रचल्याचे मानले जाते। इस पावन धाम में हमारे वेद व्यास जी ने हमारे जो 18 पुराण हैं उनकी रचना की। 17वां पुराण महाभारत वेद व्यास जी ने गणपति जी के साथ यहाँ से बोले और गणपति जी ने अपनी गणेश गुफा में लिखा और अंत में आत्मसंतुष्टि न होने के कारण सरस्वती नदी के किनारे जाकर बैठे और वहाँ पे नारद जी का आगमन हुआ और वेद व्यास जी ने कहा मैंने 17 पुराणों की रचना कर दी है, वेदों को 4 भागों में विभाजित कर दिया है, लेकिन मुझे आत्मसंतुष्टि नहीं मिल पाई। और नारद जी ने कहा प्रभु आपने जब तक श्री कृष्ण जी के गुणानुवादों का वर्णन नहीं किया तब तक आपको आत्मसंतुष्टि नहीं मिली। तो फिर व्यास जी स्थान पर बैठकर सरस्वती जी को प्रणाम करते हुए, नर नारायण जी को प्रणाम करते हुए इसी पुण्य धाम में बैठकर हमारा जो 18वां पुराण श्रीमद् भागवत महापुराण है उसकी रचना वेद व्यास जी ने इसी स्थान पर। जवळच सरस्वती मंदिर आहे, तिथून सरस्वती नदीचा उगम पावतो आणि आसपास तुम्हाला वसुधारा धबधबा, भीमपूल व संतोपंत तलाव अशी अनेक प्रेक्षणीय स्थळे पाहायला मिळतील। परत येताना आम्ही जोशीमठ येथे नृसिंह लक्ष्मीच्या मंदिरात गेलो। हिवाळ्यात बद्रीनाथाचे कपाट जेव्हा बंद होते त्याच्यानंतर पुढच्या 6 महिन्याकरता या मंदिरात पूजा केली जाते। त्याला जोशीमठ, ज्योतिर्मठ या नावाने सुद्धा ओळखले जाते। आदि शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या 4 प्रमुख पीठांपैकी हे एक आहे। जवळच ज्योतेश्वर महादेवाचं मंदिर आहे। तिथे अखंड ज्योत तेवत असते आणि त्याच्याच बाजूला 2500 वर्षाचा कल्पवृक्ष सुद्धा आहे। येथे अनेक मठ आणि मंदिरे सुद्धा आहेत। तुम्ही सुद्धा यांना अवश्य भेट द्या। परतीच्या प्रवासात कर्णप्रयाग हे गाव लागले। तिथे अलकनंदा आणि पिंडार नदीच्या संगमावर हे वसलेले गाव आहे। पुढे रुद्रप्रयाग येथे अलकनंदा आणि मंदाकिनी नदीचा संगम बघितला। श्रीनगर आणि रुद्रप्रयाग दरम्यान अलकनंदा नदीच्या काठावर एक हिंदू मंदिर आहे, त्याचं नाव आहे धारी देवी। तिला उत्तराखंडाची संरक्षक देवता मानली जाते आणि तिचे तीर्थस्थान भारतातील 108 शक्तिस्थळांपैकी एक आहे। दुसऱ्या दिवशी आम्ही ऋषिकेशला आलो। तिथे लक्ष्मण झुला, राम झुला इत्यादी प्रेक्षणीय स्थळे बघितली। हरिद्वार जवळ असलेलं राजाजी नॅशनल पार्क इथे जाऊन आम्ही सफारी केली। हत्ती, सांबर, काळवीट, मोर यांचे आम्हाला मनसोक्त दर्शन झाले।
अशा प्रकारे आमची चारधाम यात्रा सुफळ संपूर्ण झाली.